आज आपण आलूच्या पराठ्यासाठी लागणारी जी स्टफिंग असते मधली जे सारण असते ते कसं करायचं ते पाहू. इथं मी 5 हे आलू शिजवून घेतले, तर नरम असे. कोथिंबीर घेतली बारीक चिरून, 1 कांदा घेतला चिरून पण खूप बारीक चिरलेला आहे, आणि अद्रक लसणाची पेस्ट केली. हिरव्या मिरच्या घेतल्या 3 बारीक चिरून. त्याचबरोबर आपण इथं सोप घेतलेली कुठून. आणि आपल्याला मसाल्यामध्ये इथं हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर, आपलं हे लाल रेग्युलरचं तिखट. कढईमध्ये आपण आता थोडंसं तेल टाकू. तेल गरम झालेलं आहे. यामध्ये आपण सगळ्यात अगोदर हिरव्या मिरच्या घालू, त्यानंतर लसणाची पेस्ट, अद्रक लसूण, त्यानंतर कांदा घालायचा. तर आता आपण यामध्ये थोडीशी हळद घालू आणि कोथिंबीर. तर आपण याला जास्त फ्राय केलं नाही, फक्त कच्चेपणा जाण्यासाठी आपण तेलामध्ये याला फ्राय केलेलं आहे. आता हे बटाटे आपल्याला हाताने असे बारीक चुरून घ्यायचे त्यामध्ये, नाहीतर आपण मॅशरने सुद्धा असं बारीक करू शकतो. याला असं बारीक करून घेऊ आपण सगळे बटाटे. चांगले कुस करून घ्यायचे याला, म्हणजे आपण ज्यावेळेस याला आपण गव्हाच्या पिठामध्ये सारण भरतो, अशा गाठी राहिल्या बटाट्याच्या, तर हे आता चांगलं मिक्स करून घेऊया. तर हे आपलं आलूच्या पराठ्याचं सारण तयार झालेलं आहे, स्टफिंग. आणि आता मऊसूद असं पीठ मळून घ्यायचं आणि याचे पराठे लाटायचे. अजिबात पराठे फुटतसुद्धा नाहीत आणि चवीलासुद्धा एकदम छान लागतात. असे पराठे करून ठेवायचे. तर ही आपली स्टफिंग आता किती मस्त झालेली आहे पहा, छान तयार झाली.